नागपुरातील घटनेबाबत शहर भाजपच्या शिष्टमंडळानं पोलीस आयुक्तांची भेट घेतली। या बैठकीत भाजप नेत्यांनी पोलीस आयुक्तांना आरोपींना अटक करण्याची विनंती केली, तर या घटनेला जबाबदार असलेल्या समाजकंटकांना आळा घालण्याचीही मागणी केली। भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळानं पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची भेट घेतली आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या परिसराच्या भौगोलिक स्थितीबद्दल चर्चा केली। याशिवाय त्यांनी या घटनेमागील कारणं देखील सांगितली। भाजप नेत्यांनी या घटनेसाठी नागपुरातील बेकायदेशीर व्यवसायात जबाबदार असल्याचं म्हटलंय आणि लवकरच महानगरपालिका, NIT आणि पोलिसांची संयुक्त बैठक बोलावण्याची ही मागणी केली। हे सगळे सेंटर्स बंद करावेत आणि पोलिसांची त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका असावी आणि केवळ आत्ता हे आंदोलन झालं म्हणून नव्हे तर नागपूरचं सौहार्द टिकवण्याकरता नागपूर महानगरपालिका, NIT आणि नागपूर पोलीस आणि सोबत भारतीय जनता पार्टीला घेतलं तर निश्चितपणे या सगळ्या प्रश्नांचा निकाल लागू शकतो आणि पोलिसांची ही महत्त्वाची भूमिका राहील। म्हणून विशेषतः नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्रजी सिंघल यांनी भूमिका घ्यावी अशा प्रकारची विनंती त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आणि नागपूरचे हे प्रश्न निकाली काढावे आणि अशा प्रकारची पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही की नागपूरचं सौहार्द बिघडावं अशा प्रकारचा विचार भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्यासोबत ठेवण्यात आला। काल जे रस्त्यावर उतरले, गाड्या जाळण्यात आल्या, पोलिसांवर बम फोडण्यात आले, 34 पोलीस कर्मचारी, अधिकारी हे इंज्युअर्ड झाले, घायाळ झाले, अनेक लोकांच्या घरावर तलवारी ठोकण्यात आल्या। हे कुठलं तरी षडयंत्र आहे। त्यांच्याकडे पेट्रोल, गाड्या जाळण्यासाठी पेट्रोल कुठून आलं? त्यांच्याकडे पोलिसांवर बम जे फेकले ते बम कुठून आले? त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी।